ज्या ज्यावेळी भेटलो त्यावेळी सरांनी इन्स्पिरेशनलच काहीतरी आम्हाला सांगायचं की बिलीव्ह, म्हणजे तुमच्यात तुम्ही बिलीव्ह करायला पाहिजे. फक्त स्टडी करा असं कधी सांगितलेलं आठवत नाही मला सरांनी. म्हणजे स्टडी करा हे तर सगळे सांगतात, पण सरांनी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही ग्रो होऊ शकता, तुम्ही काहीतरी अचीव करू शकता. हे जे त्यावेळी त्या म्हणजे टेंडर माइंडमध्ये कोणीतरी सांगणं किंवा कोणीतरी रुजवणं, ते एज कसं असतं त्यावेळी एकतर घरातून पहिल्यांदाच बाहेर पडलेलो. घरातून बाहेर पडल्यावर रूम अशी की म्हणजे जिथं स्ट्रेंजर्सच होते, म्हणजे ओळखीचे कोण नव्हते, तिथं आम्ही राहायचो, त्यांच्याकडेच आम्ही जेवायचो. आणि सगळा इंग्लिश सिलेबस. तोपर्यंत आम्ही मराठीतून शिकलेलो, 10वीतून असं सडनली सगळं इंग्लिश. म्हणजे हे जे वातावरण होतं ना, त्या वातावरणामध्ये मुलांना स्टेबल राहणं पण फार महत्त्वाचं होतं. की बाहेरची शेतीची म्हणजे मुलं आलेली त्यांना स्टेबल ठेवणं, त्यांना प्रोत्साहित करणं अभ्यासाला. तर त्या गोष्टी सरांनी आम्हाला खरंच त्यावेळी म्हणजे स्टेबल